आईसाहेब, आईसाहेब तुम्ही इथे काय करताय? मी सगळीकडे शोधलं तुम्हाला. का रे, काय झालं? आईसाहेब, ही ही कॅसेट? यात माझं नाव आहे आईसाहेब. ही गोष्ट ही एकच गोष्ट नाही, अशा बऱ्याच गोष्टी राजनंदिनींनी रेकॉर्ड करून ठेवल्यात तुझ्यासाठी. ही कुणाला मिळाली? मलाच मिळाली ही. पण मम्मीला हा काय प्रकार आहे सगळा? अगं जयदीप जेव्हा लहान होता ना, तेव्हा रोज एक गोष्ट ऐकायचा राजनंदिनीकडून. रिअली? मग काय, त्याशिवाय झोपायचाच नाहीस तू, रडत बसायचास. आणि मग राजनंदिनी रोज तुला गोष्ट सांगायची आणि तुला झोपवायची. माय गॉड, रोज? तिला आवडायचं. तिला कशाचाही कंटाळा नव्हता. ती जयदीपला रोज एक गोष्ट सांगायची. पुढे पुढे ऑफिसच्या कामामुळे तिला घरी यायला उशीर व्हायला लागला. पण जयदीपचा हट्ट असायचा की रोज तिच्याकडून गोष्ट ऐकायची. एकदा असाच तिला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला. मीटिंगमध्ये होती ती. तिला फोनही करता येईना आणि त्यावेळी मोबाईलही नव्हते ना. पण जयदीपचा हट्ट चालूच होता. आम्ही सगळ्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकेच ना. रडायला लागला. शेवटी रात्री 2 वाजता ती घरी परत आली तर जयदीप टक्क जागा, रडून डोळे सुजलेले. तिला खूप वाईट वाटलं. म्हणून तिने त्या सगळ्या स्टोरीज रेकॉर्ड करून ठेवल्या, राईट? हो, अशा बऱ्याच गोष्टी तिने रेकॉर्ड करून ठेवल्यात. तिला ऑफिसमधून यायला उशीर होणार असेल ना, तर ह्या रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आम्ही त्याला ऐकवायचो आणि मग ते ऐकत शांतपणे झोपून जायचा तो. टू मच एफर्ट्स बाय राजनंदिनी, आय मस्ट से. तिचं प्रेम होतं ना ह्याच्यावर. तिचा लाडका होता हा. सर, तुम्ही हिरकणीची गोष्ट ऐकली आहे का? रायगड किल्ल्यावर जायला त्याचा दरवाजा सोडून दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा असा नियम होता की सूर्योदयाला उघडणारे दरवाजे सूर्यास्ताला बंद होणार आणि दुसऱ्या दिवशी परत सूर्योदयालाच उघडणार. तू माझा उगाच का वेळ घेतेस? कारण मला माहिती आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडेल. आईसाहेब, ही हिरकणीची गोष्ट. हो, ती तर तुझी आवडती गोष्ट आहे. राईट. आईसाहेब, तरी जेव्हा हीच गोष्ट माय फ्रेंड वहिनीने मला ऐकवली होती तेव्हा मला असं फिलिंग आलं होतं की ही गोष्ट मी आधी कधीतरी ऐकली आहे. अगदी सेम अशीच ऐकवली होती माय फ्रेंड वहिनीने ही गोष्ट मला. काय? हो, ऑफिसमध्ये. पण ही गोष्ट तिने तुला का ऐकवली? तेव्हा तिला लवकर जायचं होतं, लग्नाची खरेदी करायला आय थिंक. पण मी हट्टीपणा करून तिला सोडत नव्हतो, उगाच चिडचिड करत होतो. तेव्हा तिने मला ही गोष्ट ऐकवली होती. आणि आईसाहेब, ही गोष्ट ऐकल्यानंतर मला काय झालं मला नाही माहित, पण आईसाहेब मी एकदम शांत झालो. काय? हो आईसाहेब, मला खरंच माहित नाही मला काय झालं आणि मी तिला अशी अचानक परमिशन कशी दिली, पण दिली. बट आईसाहेब, आय वॉज सो हॅपी. माझं मन जे सांगताय ना ते खरंय. मम्मीला काय खरं? काय काय म्हणालात? काय झालं? बघितलीस का माझी रूम? अरे, मी किल्ली दिली होती तुम्हाला रूम बघण्यासाठी. सर,
मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की मी स्वतःहून त्या रूम मध्ये कधीच जाणार नाही, तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मला त्या रूम मध्ये नेत नाही. मग मी त्या रूम मध्ये जाण्याचा प्रश्नच कुठे येतो सर? पण एकदा बघून घ्यायची रूम. तुम्हाला जे सतत प्रश्न पडलेत माझ्या खोलीविषयी ते तरी संपले असते आणि ही अशी गोष्ट परत कधीच घडली नसती. सर मला माफ करा. हा जो काही किल्ली चोरण्याचा प्रकार झाला त्याबद्दल मी माफी मागते तुमची. पण सर यापुढे घरातल्या कोणालाही तुम्हाला किल्ली द्यायची वेळ येणार नाही. इतक्या विश्वासाने बोलू नकोस ईशा, कारण तू इथे आल्यापासून खूप वेळा हा विषय निघालाय. सर यापुढे कधीच निघणार नाही सर. आय प्रॉमिस. सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो कधीच कमी होणार नाहीये. मला गरज नाहीये ती खोली उघडायची आणि आत काय आहे ते बघायची. तरी किल्ली घ्या. ईशा, हे बघ, भावनेच्या भरात येऊन काहीतरी निर्णय घेऊ नकोस. हे धर. सर तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? अर्थात. मग सर तो विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. मी नाही आणणार अशी वेळ परत तुमच्यावर. अच्छा. हो सर. सर नवरा बायकोच्या नात्यात विश्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि तुम्ही कायम माझ्या भल्याचाच विचार करता. जे काही करता ते माझ्या हिताचा विचार करूनच करता. त्यामुळे माझ्या मनात तुमच्याविषयी कुठलीच शंका नाहीये सर. नक्की? हो सर. आणि यापुढे आपल्या दोघांमध्ये त्या खोलीचा विषय कधीच निघणार नाही. आपल्या नात्यात इतर कुठल्याही गोष्टीमुळे मी ताण निर्माण होऊन देणार नाही सर. आईसाहेब मी तुमच्यासाठी चहा आणते. काय झालं आईसाहेब? काही नाही. मी आलेच. गुड मॉर्निंग आई साहेब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, दादा वहिनी नाही आले? अरे सर आज लवकरच गेलेत ऑफिसला आणि त्यांनाही तुमच्यासारखं स्क्रॅम्बल्ड एग दिलं होतं आज. वाव, स्क्रॅम्बल्ड एग. थँक्यू माय फ्रेंड वहिनी. आय नो तुमचं फेवरेट आहे ना. तू तर काय आता आम्हाला सवयच लावली आहे तुझ्या हातच्या ब्रेकफास्टची. हो ना. आणि गोष्टी सांगायची सुद्धा सवय लावली. गोष्टीची? हो, म्हणजे मी आई साहेबांना सांगितलं तू मला ऑफिसमध्ये हिरकणीची गोष्ट ऐकवली होतीस ते. का ग, तुला हिरकणीचीच गोष्ट का सांगावीशी वाटली? आईसाहेब तसं काही नाही, तेव्हा ती गोष्ट सुचली म्हणून सांगितली. पण तुम्ही असं का विचारताय मला? तुझं कौतुक वाटलं म्हणून. मी गोष्ट सांगितली यात काय विशेष? आहे विशेष. वेळ आली ना की सांगेन. बाय द वे जयदीप, हम्म. मी सुद्धा आजपासून स्टोरी बुक्स वाचायला सुरुवात करणार आहे. तू? ऑफकोर्स मी.
तुला स्टोरीज ऐकायला आवडतात ना? सो करणार आहे मी सुरुवात. इनफॅक्ट ब्रो इन लॉनी मला स्टोरी बुक्स दिलेत. हो सोन्या, पण कसं आहे ना, सगळ्यांना नाही जमत ते तसं. या यू मीन मला नाही जमणार? फक्त तुझ्या माय फ्रेंड बहिणीला सगळं जमतं का? आणि आमच्या राजनंदिनीला सुद्धा. खूप छान गोष्ट सांगायची ती. हो आई साहेब, मला पटतंय तुमचं. ती कॅसेट ऐकली ना मी. राजनंदिनीकडे गोष्ट सांगायची सॉलिड नॅक होती ना आई साहेब. म्हणून तर तू गोष्ट ऐकल्याशिवाय झोपायचाच नाहीस. जयदीप, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? हो आहे ना. मग भेट मला नंतर. हो आई साहेब. जयदीप भाऊजी, तुमचा मिल्कशेक रेडी झाला असेल, मी घेऊन येते. मिल्कशेक, वाव, थँक्यू माय फ्रेंड वहिनी. आय जस्ट लव्ह तुझ्या हातचा ब्रेकफास्ट, यु नो. त्यावेळी राजनंदिनी माझ्यासाठी माझ्या आवडीच्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवायची, आणि तू आता माझ्यासाठी माझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवून ठेवतेस. थँक्यू. आय एम सो लकी. आलेच. उगाच घाबरतोस तू. मी तुला म्हणलं ना असं काही होणार नाही. ईशा येडी आहे. ती त्या खोलीत गेलीच नाही. उलट तिने आपणहून ही किल्ली मला स्वतःहून आणून दिली. कसे विलास, एकदा माणसाच्या सायकोलॉजीचा अभ्यास केला ना की मग पुढचं सगळं सोपं होतं. एखाद्या माणसाच्या एखादी गोष्ट कर म्हणून आपण खूप मागे लागलो ना की ती गोष्ट करण्यातला त्याचा उत्साह संपून जातो. ओके, तू या गोष्टीतून वाचलास. पुढे आगे आगे देखो होता है क्या. क्या? आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटवून देण्याच्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार. कुठली? या किल्लीचा जसा वापर केला तसा आता कॅसेटचा वापर करणार. कॅसेट? कॅसेट एक राजनंदिनीची एक जुनी कॅसेट आहे माझ्याकडे. तिच्या आवाजातली गोष्ट रेकॉर्ड केल्याची. ती कॅसेट आतापर्यंत जयदीपकडे पोहोचवण्याची व्यवस्था झाली. एव्हाना त्यांनी ती ऐकली असेल आणि ती ऐकल्या ऐकल्या तो धावत धावत आईसाहेबांकडे गेला असेल. आईसाहेब हे काय, आईसाहेब हे काय. आणि त्याच्यावरचं राजनंदिनीचं नाव आणि राजनंदिनीचा आवाज ऐकून आईसाहेब 101% रडले असतील. मग पुढे? मग काय, जयदीप आईसाहेबांना सांगेल की ईशा सुद्धा त्याला तशीच गोष्ट सांगायची. आणि मग मग काय होईल? ईशा हीच राजनंदिनी. करेक्ट. म्हणजे आईसाहेबांच्या मनाने ते घेतलंच आहे. अशाच एक एक गोष्टी त्यांच्यासमोर मांडत गेलं की त्यांची खात्री पटेल की राजनंदिनी हीच ईशा बनून परत आली. समजा त्यांची खात्री पटली. पुढे? विलास, सगळ्या गोष्टी मीच तुला समजावून सांगायच्या आहेत का? तू स्वतःची अक्कल कधी वापरणारच नाहीयेस. अरे एकदा त्यांची खात्री पटली की ते त्यांची सर्व इस्टेट राजनंदिनीच्या म्हणजेच ईशाच्या नावावर करतील. आणि ते झालं की माझ्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार. सब सेट है बाबू, सब सेट है. या आपण. नमस्कार, मी आरती जोगळेकर. मी निवडणूक अधिकारी आहे. हो, निवडणूक अधिकारी. थांबा, मी ताईसाहेबांना बोलवून आणते. सोन्याताई, येस. या आरती जोगळेकर यांना तुम्हाला भेटायचंय. ओके, यू गो. हां. नमस्ते मॅडम. तुम्ही काही विकायला आला नाही आहेत ना? अहो नाही नाही मॅडम, मी सेल्स गर्ल नाही आहे. मी इलेक्शन ड्युटीवर आहे. तुमची मतदार यादीत नावं चेक करायला आली. व्हॉट? मतदार यादी? नाही नाही, मला आता वेळ नाही आहे. तुम्ही उद्या या. अहो हे सरकारी काम आहे, तुम्हाला माहिती द्यावीच लागेल. मी सांगितलं ना, मला आज वेळ नाही आहे. तुम्ही उद्या या. ओके मॅडम, आम्हाला सुद्धा शेकडो घरांमध्ये जावं लागतं. रोज ठरलेल्या एरियात ठराविक घरं पूर्ण करावीच लागतात. आम्हाला सुद्धा डेडलाईन असते काम पूर्ण करायची. मग
दॅट इज युअर प्रॉब्लेम ना. त्याला मी काय करू? मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही उद्या या, तर तुम्ही उद्या या, जा ना. सोन्याताई, सोन्याताई, काय झालं? काहीतरी ते इलेक्शन ड्युटीचं काहीतरी म्हणतायत. मी त्यांना सांगते उद्या या, तर ते ऐकायलाच तयार नाहीत. सोन्याताई, मी बघते. कशाला टाइम वेस्ट करतेस? आणि अशा लोकांना एंटरटेन नको करूस. सोन्याताई, मी बघते. बोला. मॅडम, सरकारी काम आहे, तुम्हाला थोडी माहिती द्यावी लागेल. या ना आत्या. अहो नको नको, आत नको, इथेच दिली तरी चालेल. माहिती तर मी देईनच, पण असं दारात नको. या ना आत्या. शा, आत कशाला बोलवतेस? कोणा? सोन्याताई, या. जा. या, बसा. धन्यवाद. या फिरतीच्या कामामुळे खूप थकायला होत असेल ना? हो, इलेक्शन आलं की हे आम्हाला करावंच लागतं. शेवटी ड्युटी इज ड्युटी. मंदाताई, आले. काय? मंदाताई, यांच्यासाठी पाणी आणि चहा आणशील प्लीज? हो. अहो, चहा पाणी काही नको, फक्त माहिती द्या. नाही, घ्या तुम्ही चहा. माहिती द्यायला वेळ लागेल ना? मंदाताई, हो, आणते. नाव काय म्हणालात तुमचं? मी आरती जोगळेकर. मी प्रायमरी शिक्षिका आहे. ओ, सो यू आर अ टीचर. मग तुम्ही हे असलं काम का करता? करावंच लागतं, जबाबदारीच आहे ती आमची. ओह, जबाबदारी. या, एनिवे, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. मी जरा आले. ओके. मला एक सांगता, घरात कोण कोण असतं? नावं सांगाल जरा? हो, माझे मिस्टर विक्रांत सरंजामे. ऐकलंच ना मगाशी ईशा काय म्हणत होती ते? तिला हिरकणीची गोष्ट अगदी सहज सुचली. हो, आणि आपण नेमकी तीच गोष्ट राजनंदिनीच्या आवाजात ऐकली. आणि तिला कॅसेटबद्दल काही माहिती नाहीये. तिला हे सुद्धा माहित नाही की राजनंदिनी तुला गोष्ट सांगायची. या राईट. आणि ऑफिसमध्ये तुला समजवण्यासाठी गोष्टच का सांगावीशी वाटली तिला? असं कोणी करतं का? आणि आईसाहेब, अजून पण 2-3 वेळा तिने मला समजावण्यासाठी गोष्ट सांगितली होती आणि मला तेव्हाही खूप छान फील झालं होतं. परवा मला चक्कर आली ना, तर माझी इतकी काळजी घेतली तिने. खूप सेवा केली माझी. माझ्या अगदी अवतीभोवती फिरत होती राजनंदिनी सारखी. मी म्हंटल ना तुला, हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत. यात काहीतरी नक्की तथ्य आहे. तुलाही असंच वाटतं ना जयदीप? या आय मीन, तुम्ही म्हणताय तसं मे बी असेलही. कितीतरी गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत आणि ती घरात आल्यापासून घर पण एकदम चेंज झालंय. आणि किती काळजी घेते ती सगळ्यांची. तेही अगदी राजनंदिनी सारखी. मला तर ईशाला पाहिलं ना की तिचीच आठवण येते. मला पण खूप आपलेपणा वाटतो माय फ्रेंड वहिनीबद्दल, राईट फ्रॉम डे 1. दॅट्स क्वाईट सरप्रायझिंग. तिच्याबद्दल आपलेपणा सगळ्यांनाच वाटतो. सर्जेराव, बॉबी, मंदाला सुद्धा. बरं, ते जाऊ दे. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तिचा जन्म राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी झालाय. आता आणखीन काय पुरावे हवेत आपल्याला, नाही का? मी आता ठरवलंय जयदीप, कुणाला पटो किंवा न पटो, पण मी माझ्यावरची सगळी जबाबदारी ईशावर सोपवणार आहे. म्हणजेच आपल्या राजनंदिनीवर. कारण ईशा म्हणजेच राजनंदिनी आहे. नाही ताई, यात नाव नाहीये. अहो, पण असं कसं शक्य आहे? त्यांचं नाव तर असलंच पाहिजे या मतदार यादीत. अहो, संपूर्ण यादी चेक केली पण कुठेच नाव नाहीये. नाही, पण
विक्रांत सरंजामेंसारख्या मोठ्या बिझनेसमनचं नाव या मतदार यादीत नाही हे मला अशक्य वाटतंय. खरं आहे तुमचं. काहीतरी गडबड झाली एवढं नक्कीच. पण मी आत्ता तुमची काहीच मदत करू शकत नाही. तुम्ही एक काम करा, मुख्य ऑफिसमध्ये जा आणि चौकशी करा. त्यांचं नाव काही कारणाने यादीत नसेल तर ते घालून घ्या. बरं. त्यांचा फोटो ID आणि ॲड्रेस प्रूफ बरोबर घेऊन जा. हो, मी हे सगळं घेऊन नक्की जाईन. थँक्यू सो मच. बरं. चहा घ्या ना, थंड होईल. हो.